अहिल्यानगर शहरात मेडिकल दुकान उचकटून चोरी करणारे आरोपी अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केले। 30 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 12 ते 1 डिसेंबर 2025 रोजीच्या पहाटे 5:30 वाजेपर्यंत पाटील मेडिकल, प्रणव फार्मा आणि उत्कर्ष सुपर मार्केट या बंद दुकानांचं शटर कोणीतरी अज्ञात चोरट्यानं कशाच्या तरी साह्यानं उघडत दुकानात आत प्रवेश करून दुकानातील रोख रक्कम चोरून नेली। याबाबत तपोवन रोड येथील आठरे पाटील शाळेजवळील रहिवासी ऋषिकेश गांगर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी पोलीस पथक तयार करत संबंधित गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पथकास सूचना आणि मार्गदर्शन करत कारवाई कामी रवाना केला। पथकाने घटना ठिकाणी भेट देत संबंधित घटना ठिकाणचे आणि आजूबाजूला असलेले सीसीटीव्ही फुटेज चेक करत व्यावसायिक कौशल्याचा वापर करून आरोपीची माहिती काढत असताना संबंधित गुन्हा अकबर लुकमान खान, आर्यन पप्पू शेख हे दोघे आढळून आले। ते गुन्हा करतेवेळी वापरलेली मोटरसायकलवर शेंडी बायपास कडून अहिल्यानगर शहरात येत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने तात्काळ पंचवटी हॉटेल समोर सापळा लावून थांबले असता दोन इसम मोटरसायकलवर डीएसपी चौकाकडे येताना दिसले। तेव्हा त्यांना मोठ्या शिताफीनं पथकानं ताब्यात घेत त्यांची नावं विचारली असता त्यांनी आर्यन पप्पू शेख, अकबर खान अशी सांगितली। पथकाने आरोपी अकबर खान याला विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्यानं संबंधित गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरीचे पैसे दोघांनी वाटून घेतल्याचं सांगितलं। तर त्यातील काही रक्कम आमच्याकडून खर्च झाली असंही सांगितलं। उर्वरित रक्कम 2 पंचासमक्ष पोलिसांनी जप्त केली आहे। यात 7,200 रुपये रोख रक्कम आरोपी आर्यन शेख याच्याकडून जप्त करण्यात आली आहे, तर 30,000 रुपये किमतीची एक मोटरसायकल तसेच 6,650 रुपये अकबर खान याच्या जवळून जप्त करण्यात आली आहे, तसेच 10,000 रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण 53,850 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आर्यन शेख आणि अकबर लुकमान खान या दोघांविरुद्ध अहिल्यानगर शहरात चोरी घरफोडीचे 7 गुन्हे दाखल आहे। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।